Hello everyone, welcome to my YouTube channel स्मिता अंतलर. सो आज संडे फन डे म्हणजे सगळे गेम्स अँड ऑल तेच होतं. भाऊचा धक्का हा शेवटचा भाऊचा धक्का होता, म्हणजे आजचा दुसरा दिवस होता. काल झाला आणि आज पण झाला. सो एक त्यांचे गेम्स अँड झाले, काही कलाकार कट्टा झाला, डान्स वान्स झाले, नंतर मग काही भेळ भेळ बनवली अँड ऑल. सो मटके बिटके फोडले हे अँड ऑल, सगळं फन वेनी सगळं चालू होतं. पण आज मला एक कळलं नाही की भाऊनी एक म्हणाले जाता जाता लास्टला, आय एम सायनिंग ऑफ. म्हणजे सायनिंग ऑफ करतोय मी. सायनिंग ऑफ करतोय म्हणजे आता त्याचा अर्थ ऍक्च्युली काय घ्यायचा आपण. म्हणजे भाऊ पुढचा सीझन करणार आहेत की नाही करणार आहेत, की म्हणजे ते काही कळलं नाही. कारण ते कसं आहे ना, तू मला ठीक आहे आपण फिनालेला भेटू अँड ऑल, कारण तो तेही म्हणाले की मी सायनिंग ऑफ करतो. तेव्हा इव्हन आरबी आणि सगळे पण थोडे हे झाले की असं कसं बोलताय. हा म्हणजे फिनालेला भेटूच आपण असं. सो ते कळलं नाही की त्यांनी तो वर्ड का यूज केला. मे बी असं सहज घेतला पण असेल, कारण मिनिंग तर तोच आहे की निरोप घेतो अँड ऑल. सो पण त्या स्पेसिफिक वर्डचा मिनिंग मग असं वाटतं की जातायत की काय. सो माहिती नाही नक्की काय आहे. पण खरंच फ्रँकली स्पीकिंग ना, तसा सीझन वाईट नव्हता. तसं कंटेस्टंट पण चांगले होते. व्यवस्थित त्यांना डिरेक्शन दिलं गेलं नाही आणि ते व्यवस्थित त्यांना सांगितलं गेलं नाही. मी म्हटलं तसं कालच्या पण तुम्ही बघितलं असेल माझा रिव्ह्यू, तर तर नुसतंच त्यांचं रिव्ह्यूज चाललेला. त्यांचं म्हणजे कसं आहे ना, एक तुमची कान उघाडणी असते, तुम्हाला बोलणं असतं, हे नुसतं समजावणीचा सूर. आणि मग त्याच्याने कसं काय काय लोकांचा गेम त्यांना अप करायला मिळालाच नाहीच. म्हणजे करण पण बाहेर आला तेव्हा तो म्हणत होता की मला असं वाटत होतं की मी कुठे चुकतोय, माझं गेमचं काय चाललंय, मला बिग बॉस सांगा. तर मला कुठेच सांगितलं गेलं नाही. नाही बिग बॉसनी सांगितलं, नाही भाऊच्या धक्क्यावरती सांगितलं. तर काही काही कंटेस्टंट असे होते की ज्यांना तुम्ही डिरेक्शन द्यायला हवी होती. कारण तसं बघायला गेलं ना, तर सगळेच चांगले कंटेस्टंट होते, कोणी असं वाईट नव्हतं. हा पण काय काय ना कसं सांगूनही ते सुधरू शकले नाही. जसं रोशनला कित्येक वेळा लोक सांगत होते, हिंट देत होते, नंतर राखीने गेल्यानंतर राखीच्या थ्रू पण मेसेज पोहोचवला, त्याला चुगल्या पण दाखवल्या, पण तो काही सुधारलाच नाही. म्हणजे मे बी काही काही लोक असतात ना, त्यांना नाही भांडण आवडत किंवा अपोजिट जायला आवडत किंवा कोणीतरी मॅन्युप्युलेट केलं की लगेच ते मॅन्युप्युलेट होतात. तर असे कंटेस्टंट म्हणजे होते. तर तिथे मग बोलण्यात काहीच अर्थ नाही. सो पण मग आजचं जे शेवटाला सगळं चाललंय आणि नंतर मग सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की टोळीच्या चुगल्या दाखवतायत आणि काटाच्या चुगल्या दाखवतात नाही, आणि काटाच्या चुगल्या दाखवल्या असत्या तर काटा कधीच तुटला असता अँड ऑल. सो तशा काही एवढ्या चुगल्या नव्हत्या कम्पेअर टू टोळी. म्हणजे कसं काटायचं ते ॲटलिस्ट, जसं टोळीतला विशाल नेहमी बोलायचा हा का आहे, आता काय करतच नाही अँड ऑल. तसं दीपालीच्या आणि म्हणजे दीपालीने भरपूर केलेल्या आहेत मागे चुकल्या अँड ऑल. तर त्या दाखवल्या असत्या तर मे बी माहिती नाही गेममध्ये फरक पडला असता की नाही. कारण ती टोळी ऑलरेडी झालेली होती आणि टोळीचा काटा काढायचा म्हणून काटा तयार झाली होती. सो ते लोक गेमसाठी आताचं म्हणजे इक्वेशन दिसते एंडला आल्यावर. सो मग ते म्हणतात ना की नंबर गेमच होता का, त्याच्यासाठीच एकत्र होते का. कारण मागे तर एकमेकांचं म्हणजे बिचिंग तर चाललेलंच. जसं दीपाली पण बोलते मागे, तन्वी पण बोलते आणि नंतर ती ॲक्सेप्टही करते की माझं आणि तिचं दीपालीचं एवढं कनेक्शन झालंच नव्हतं अँड ऑल. सो मग ते कुठेतरी असं मग बोललं जातं की नंबर गेमसाठी सगळे एकत्र होते का. आणि नंतर मग जेव्हा अनुषेसारखी लोक म्हणतात स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे, म्हणजे आताही ती म्हणते तुला स्ट्रॉंग आहे, मग तू आता तिकीट टू फिनाले आल्यावर तुम्ही बोलताय. तर असं मला तन्वीचा एक तो डायलॉग आवडला. म्हणजे जेव्हा त्यांना एकमेकांना प्राणी म्हणून द्यायचे होते तर तिने खेकडा म्हणून जसं अनुषेला दिलं. तर येऊया आपण इथे याच्यावरती. सो आता आपण ते म्हणजे त्यांची जे म्हणतात ना टास्क वगैरे झाले तिथे जाऊयाच नको. आपण जो मेन त्यांचा जो टास्क झाला, चूक केली तर ती म्हणजे तुम्ही कुठली चूक सुधारू शकता. सो आपण डिरेक्टली त्याच्यावरती येऊ, कारण तेच दोन मेन टास्क होते. ते जे प्राणी एकमेकांना दिलं आणि हे त्यांनी त्यांच्या चुका कोणत्या झाल्या त्या सुधारायचा. तर हाच होता. बाकी तर स्टार्टिंगला सगळं ते फन होतं. तर ॲज युजल भाऊचा धक्का असं काही झालंच नाहीये. पण हे जे दोन टास्क आहे तर त्याच्यामुळे अजून थोडे इक्वेशन उलथापालथ झालेली आहे. अजून म्हणजे मला तरी असं वाटतं की
आज अनुश्रीनी जर स्ट्रॉंग स्टँड घेतला असता आणि तन्वीच्या समोर डिरेक्टली बोलली असती आणि उभी राहिली असती, तर परत हा पुढचा आठवडा एकदम तगडा गेला असता आणि मे बी विनर म्हणून अनुश्री पण दिसू शकली असती. पण तिने मला वाटतं म्हणजे म्हणतात ना मिस केला. म्हणजे तिला ॲक्च्युली असं म्हणता येईल, आता IPL चालू आहे तर त्या शब्दात म्हणतात की तिला फुल टॉस आलेला बॉल, पण तिने त्याच्यावरती सिक्सर मारायला पाहिजे होता, पण तिने तो बॉल घालवला. सो बोलूया आपण. सो ते चूक केली नसती तर मग बरं झालं असतं. हा टास्क आला आणि त्याच्यामध्ये मग आरबीला बोलवलं. मग आरबीनी सांगितलं की लो होतो. नंतर राखीच्या रिलेटेडमध्ये म्हणजे इमोशनल झाला होता आणि मेंटली पण डिस्टर्ब झाला होता, कारण त्यावेळी राखी भरपूर रडत होती. तर ती चूक करेक्ट करावीशी वाटते, कारण तिथे मी इमोशनल फुल झालेलो असं म्हटलं होतं. आणि दुसरं होता म्हणे पावरकीचा टास्क होता अँड ऑल, आणि तिथे गुडघा तोडून बसलो आणि त्यामुळे पुढे कोणतेच तो टास्क खेळू नाही शकला. तर म्हणजे बाकीचे लोक खेळायचे आणि मी बसून बघायचो अँड ऑल. तर मला ते कुठेतरी वाईट वाटते. म्हणजे तिथे मी केअरफुल राहायला हवं होतं. तर असं छान रीतीने मी आरबीने त्याचं मांडलं. नंतर मग अनुश्रीला बोलवलं. तर अनुश्री म्हणते, हां तसं काही रिग्रेट नाही आहे, पण मला एकच गोष्ट खटकली पत्राच्या वेळी. हां, ते पत्राच्या वेळी तर सगळ्यांनाच वाटलं की जे अनुश्री एवढी स्वतःला स्ट्रॉंग बोलते आणि ते कसं तुमच्या हातात होतं ना, सरळ बजर वाजवायचं होतं आणि घ्यायचं होतं ना. तुम्ही दुसऱ्याला मनधरणी करायची गरजच नव्हती, रिक्वेस्ट करायची गरजच नव्हती. तर तिथे तिला आता ते सगळ्यांनाच कसं ना रिअलायझेशन होतं, कसं त्या मोमेंटला त्यांना ते सुचत नाहीये. पण आता जसे सगळे दिवस गेलेत, आता कंटेस्टंट पण नाही, घर पण रिकामी झालंय. आपल्याला कसं तर 1-1.5 तासाचंच दाखवतंय, पण तिथे हे लोक 24 तास आहेत ना. तर 24 तास मे बी ते लोक मागचं सगळं मेमरीज काढत असतील आणि रिअलाइज करत असतील, अरे आपण इथे चुकलो, आपण हे नव्हतं करायला पाहिजे होतं, असं का केलं आपण. सो ते आता त्यांना रिअलायझेशन झालंय. म्हणजे पत्राचा टास्क होता म्हणे, मी कधीच इमोशनमध्ये वाहून जात नाही आणि तिथे मी इमोशनल झाली आणि पत्रासाठी मला झगडायला हवं होतं, फाईट करायला हवी होती, बजर वाजवायला हवा होता आणि आणि ते मी केलं नाही. आणि नंतर म्हणतात ना, ती म्हणाली, इथून मी हेच शिकले की हक्काचं खेचून ताणून घ्यायला पाहिजे होतं. सो तिथे मी इमोशन्सच्या आधी जाऊन मी तो गेम सोडला. तर हेही छान अनुश्रीने बोलले. नंतर दीपालीचं चालू झालं. दीपाली म्हणे मी कॅप्टन नाही झाली, ते मनातच राहिलं. नंतर संकेत आणि रुचिता त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये, तर मी तिथे मला असं वाटलं मी यांच्या अगेन्स्टमध्ये नाही लढू शकत, म्हणून मी राखीला मदत केली आणि त्यामुळे मग ती मदत मी स्वतःला करायला पाहिजे होती. तिथे तन्वी जोरजोरात ओरडून तिला सांगत होती, अगं ती वायर आहे, ती घे, तिथून तू निघशील आणि ऑल. आणि हिने ऐकतच नव्हती दीपाली. ती तिथून बाल्कनीमधनं तन्वी ओरडून ओरडून सांगत होती. आणि नंतर मग तिला सांगायला गेले, समजायला गेले, तर तिथे पण तिला रडायला लागलं, अरे कोणीतरी कॅप्टन व्हावा, त्याच्यासाठी मी करत होते, मला टास्क रद्द नव्हता करायचा. अरे टास्क रद्द नव्हता करायचा, तुला तिथे खेळायचं होतं ग बाई, तिथे तू खेळली नाही स्वतःसाठी, ते ती सांगत होती. सो त्याप्रमाणे तिने तिचं ते म्हणतात ना सगळ्यांचं रिअलायझेशन होते. तर ते ॲक्च्युली हा टास्क ना हा आवडला मला. म्हणजे तुमचं जे रिअलायझेशन झालंय, तुम्ही काय काय चुका केल्या तुम्हाला अशा वाटतात, त्या तुम्ही समोर मांडताय. सो दॅट इज गुड वन. खरंच छान टास्क होता. नंतर मग राखीवर तू मे झाले आणि मग रागाच्या बरं ती पण राखीला भरपूर काय काय बोलली. तर एका स्त्रीने असं नाही बोलायला पाहिजे, आदर केला पाहिजे. सो ते छान. दीपालीचं पण हे झालं, दोन्ही तिने ॲक्सेप्ट केल्या. नंतर तन्वीचं आलं. तन्वीचं ॲज युजल बापा एक्सप्लेनेशन, प्रत्येक छोट्याशा गोष्टीचं म्हणतात ना राईचा पहाड, प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट, बाई तू कुठे चुकलीस ते सांग ना आणि मोकळी हो ना. सगळ्या गोष्टीचं हे एक्सप्लेनेशन, मग ती शब्दांची जमाव, मग ती सिच्युएशन आणा, नंतर त्या आठवड्यात घेऊन जा. म्हणजे तिथून ती 7व्या आठवड्यात, म्हणजे अरे बापरे कोणाला आठवतोय तुम्ही कुठल्या आठवड्यात कॅप्टन चालत अँड ऑल. हिला सगळं आठवते. तर 7व्या आठवड्यात कॅप्टन झाली. नंतर मग ते म्हणे सगळ्यांनी मला बोललं की हिला खेळता येत नाही किंवा, आणि राखीने पण म्हणे डाव रचला आणि आयुषच्या नात्याबद्दल बोलली आणि तिथे मी माझे पेशन्स गमावलं आणि मी पॅनिक झाले. आणि नंतर मग म्हणतात ना बाकी सगळेजण आले आणि म्हणायला लागले की ही फेक आहे वगैरे. तर तिथे मी व्यवस्थित मैत्रीच्या नात्यामध्ये मी हे झाले आणि त्यामुळे मला बोलता नाही आलं. आता तिथे ॲक्च्युली असं झालं, ती कॅप्टन्सी होती, कॅप्टन्सीच्या तिला ती सांभाळताच नाही आली, कारण तिला हँडलच करता नाही आली फ्रँकली स्पीकिंग. आताची कॅप्टन्सी तिने बरोबर केली, पण त्यावेळेच्या कॅप्टन्सीमध्ये ती भरपूर पॅनिक झाली आणि लोकांनी पण तिला भरपूर सतावलं की तिला कामं नाही करणार किंवा हे, जर तिला ते होत नाही आणि तिला एकीकडनं दाखवायचं होती की ती चांगली आहे, त्या नादामध्ये
तिला ते सगळं हँडल नाही करता आलं. आणि नंतर मग आताचं जे झालं ते ताई दादाच्या म्हणजे कंपॅरिझनमध्ये केलं तर मी इमोशनली स्ट्रॉंग दोघांबरोबर आहे. आणि मग ताईने मला म्हणजे आईसारखं बनून माझ्यासाठी सगळं केलेलं आहे. पण गडबडीत रिअलाइजच नाही झालं की ती हळवी आहे आणि ते. आणि मग मी दादाला दिलं आणि त्यामुळे ही चूक मला दुरुस्त करायची आहे. आणि तिला सांगितलं हे मनातनं काढ म्हणून. मग रेवाला बोलवलं. रेवानी पण चांगलं सांगितलं की म्हणजे इन शॉर्ट तन्वीने कसं ना माफी मागितली. पण ते असंच झालं ना, थोडंफार सारवासारवीच चाललंय. ऍक्च्युली कसं आहे ना, तन्वीचा गेम फार चांगला आहे, पण जे सीझन छान खेळली, म्हणजे मुद्दे मांडलेत, भांडली आहे सगळीकडे. जिथे जिथे इम्प्रूव्हमेंट करायचं होतं, म्हणजे धक्क्यावरती जसं सांगितलं जायचं तसं तिने स्वतःला इम्प्रूव्ह केलं. आणि या 2-3 दिवसामध्ये भरपूरच सगळा म्हणजे वादळ चाललंय, गोंधळ चाललंय, तिला डिफेम केलं जातंय, तिला बोललं जातंय. आणि त्या हिशोबाने ती काहीतरी वेगळंच रिॲक्ट करते. आणि तुम्ही 2-3 महिने तुम्ही राहिलात आणि त्या व्यक्तीला तुम्ही बोलते मी तिच्याशी कनेक्टच झाले नाही अँड ऑल. आणि मग ती दीपाली आहे, ती दीपाली तर काय तिला लगेच रडायला येतं आणि वाईट वाटतं. मग कालच्या पण टास्कमध्ये मग असंच झालं, म्हणजे परवाच्या ह्याच्या, की म्हणे रिलेशनच नाही तर मग मी सक्सेस पार्टीला तुला इन्व्हाइट का करू. आणि तर ती मग रडायला लागली. मग दीपालीचं मला इथेही कळत नाही की ती एक्सपेक्टेशन्स ती म्हणजे हे लोक बोलायचे ना आतमध्ये टोळीवाले आणि ही करते आणि नंतर बोलून दाखवते, तर ते ना आता रिअलाइज होते ही खरंच तशीच करते. म्हणजे ही दुसऱ्यांसाठी करते आणि मग वेळ आली की मी बोलून दाखवते, हा मी तुझ्या सवयी नाही का ते तसं केलेलं आणि तुझ्या वेळी तसं केलं. म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे जे लोकांनी हिचा डिसरिस्पेक्ट करत होते, उलट बोलत होते, नंतर ही त्यांच्याच बरोबर जाऊन बसायची आणि त्यांच्याच बरोबर जाऊन बोलायची. म्हणजे स्टार्टिंग पासून मला ही तिची पर्सनॅलिटी कधीच आवडली नाही. म्हणजे विशाल बरोबर पण व्हायचं, विशाल तिला नॉमिनेट केलंय किंवा काही केलंय आणि विशाल तिला म्हणजे सरळ सरळ लोक बोलायचे हिचा गेम नाही आणि किंवा अनुश्री सरळ नंतर कट्टू लगेच दुसऱ्या क्षणात त्यांच्या बरोबर जाऊन बसलेली असे. आणि मग एक्सप्लेनेशन, का तुम्हाला एक्सप्लेनेशन मागायचे, म्हणजे तुम्ही तुमचा गेम घ्या. तुमची तुमची एवढी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असल्यामुळे मग तुम्हाला तुमच्यावर विश्वासच नाहीये. मग तुम्ही असे खेळता, मग स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट पण तुम्ही आणली नाही. तुम्ही डे 1 पासून जसे आहात तसेच आतापर्यंत आहात. तुम्ही चेंज झालाच नाही, तुमच्यामध्ये फरक केलाच नाहीये. आणि मग नंतर हे लोक हेच विशाल आणि अनुश्री जे म्हणाले हिला गेम कळत नाही, हिला येत नाही. आणि इव्हन सागर पण तिला कित्येक वेळा बोलायचा, ते आता तिला म्हणतात की तू चांगली आहेस अँड ऑल, तुझ्यामुळे काटा अँड ऑल, आणि ती तुमच्यावर गेम खेळते. म्हणजे हे लोक टर्न अँड ट्विस्ट घेत आहेत. हे दीपालीला का समजत नाहीये. आणि आता पण तिने परत ती चूक परत एकदा सेकंड टास्क मध्ये केली, सो प्राणी देताना. सो मग आता रेवाचं आलं. मग रेवानी पण सांगितलं की जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क होता अँड ऑल, मी फिजिकली आणि मेंटली प्रिपेअर होते आणि नंतर चुक्या झाल्या, पण ते अटेम्प्ट टू चिटिंग म्हणजे चिटिंग केली नव्हती पण चिटिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ते लागलंय मनामध्ये. तर असं वाटतं ते नव्हतं करायला पाहिजे होतं अँड ऑल. नंतर तिकीट टू फिनालेचा टास्क होता, त्याच्यामध्ये पण इम्पॅक्ट झाला. म्हणजे मी कापत होती, थरथरत होती, नाती समोर येत होती, तर मी तशीच आहे की मी इमोशनल होते, तर मी स्ट्रॉंग राहायला हवं होतं. तर ती पण माझी चूक झाली. नंतर मग विशालचं आलं की चुक्या केलं, शिकलो, पुढे झालो, मग पुढे गेलो आहे ना. नंतर चिमणी होती, चिवचिव करत होती मागे पुढे, म्हणजे तो रुचिताबद्दल बोलत होता. आणि नंतर ब्लाइंड ट्रस्ट केला अँड ऑल. नंतर चावी घेतली प्राजक्ताची, नंतर प्राजक्ता येऊन बोलली तर मला कुठेतरी वाईट वाटलं. नंतर मग त्यांनी ती चावी रुचिताला दिली होती, रुचिताला चावी दिली तर रुचिताने सांगितलं मी आता देणार नाही परत. मग आणि त्यातल्या त्यात मग सशाने तिला सांगितलं रुचिताला त्यांच्या कनेक्शनबद्दल की बाहेर ते बरोबर दिसत नाही आहेत अँड ऑल. आणि मग नंतर ती त्याच्याशी जेव्हा बोलायला गेली तेव्हा तो जोराने तिच्याने ओरडला, इथून मी बोलू नकोस माझ्याशी अँड ऑल. आणि ती नंतर चक्कर येऊन पडली. आणि म्हणजे हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. तर तो ते बोलत होता म्हणे मी समजावलं असतं, नीट बोलायला हवं होतं. तर मला माहिती नव्हती नेमकी ती त्याच आठवड्यात गेली, तर मला ते रिग्रेट होतंय. सो मला तिला सॉरी बोलायचे. पण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही ठीक आहे, हा ते तो होताच म्हणजे पॉईंट, तर सॉरी बोलण्यासारखा. पण मग तू आरबी बरोबर एवढं केलं, तू आरबीला अजून सॉरी नाही बोललायस. तर ते मोठं आश्चर्य आहे की तू सगळ्यांना महाराष्ट्राला सॉरी बोलतोय, भाऊला सॉरी बोलतोय, पण तू आरबीला नाही सॉरी बोललाय. नंतर मग मेन टास्क आला, प्राणी डेडिकेट करायचा. मग त्याच्याने दीपालीला बोलवलं. मग दीपालीला सांगितलं सरडा आहे तर तुम्ही कोणाला डेडिकेट करा. तर मला असं म्हणजे इव्हन सगळ्यांनाच असं वाटलं की विशालला वगैरे करेल.
तिने तन्वीचं नाव घेतलं आणि सगळे शॉक. इव्हन भाऊ पण असे झाले आणि आम्ही पण तुम्ही झालं की नाही, पण मी पण एकदम शॉक झाले. वाय शी हॅज टेकन हर नेम, का तिने तिचं नाव घेतलं असेल. आणि मग ती म्हणाली आणि सोयीनुसार रंग बदलते अँड ऑल, रिलेशन होते आणि तेव्हा म्हणते रिलेशन नाहीये आणि आता परत बोलते रिलेशन आहे, तर सोयीनुसार रंग बदलते अँड ऑल. मग नंतर तन्वीचं बोललं, तू ऐकूनच घेत नाही ताई, तिथे चुका दुरुस्त करायला सांगितलेलं. मग तो म्हणजे तो टास्क होता नुकताच झालेला, तर ती मी चूक दुरुस्त करत होती. तर दीपाली म्हणते चूक दुरुस्त करायला आता उशीर झालाय, म्हणजे वेळ झालाय. तर दीपालीचं मला हेच कळत नाही. मग त्या दिवशी पण मग जेव्हा तू तिला इन्व्हिटेशन दिलं नाही की मी रिलेशन नाही तर मी बोलू कशाला, आणि नंतर मग गिफ्ट का दिलं, एकावर ते एक स्टिक राहा ना. म्हणजे मग हे लोक तेच म्हणतात की हिला गेम कळत नाही. म्हणजे कुठे काय नुकतीच काय झालेली असेल इन्सिडन्स, ती लगेच त्या तुमच्याकडे टास्क आला की त्या इन्सिडन्सचा त्या टास्कची हे करते, म्हणजे मिळवते आणि मग ते पुढे करते ते कारण. सो तिथे कुठेतरी दीपाली चुकते. मला आय रिअली डोंट अंडरस्टँड दीपालीचा गेम. म्हणजे ती हळवी आहे, ती इमोशनल आहे, सगळं दाखवते. म्हणजे वन्स अगेन मी म्हणेन की जज नाही करायचं. म्हणजे जेव्हा तुला सासूबद्दल तेव्हा कळली, तेव्हा तू का नाही हळवी झालीस, तेव्हा नाही तू इमोशनल आम्ही तुला पाहिलं. उलट बाहेर जेव्हा ऐकलं तर वाईट वाटत होतं की काय, अरे बापरे एवढा मोठा इन्सिडेन्स त्यांच्या फॅमिलीमध्ये झाला, तर हिला पाठवायला पाहिजे होतं, बोलवायला पाहिजे होतं. पण जेव्हा तुम्हाला तो कळतोय तर तुम्ही नॉर्मल रीतीने वागत होता. तुम्ही तुमच्या आईची चौकशी करताय, तुमच्या भाचीला का काय होणार होतं बाळ, तर त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी करताय. नंतर तुम्ही काय काय येऊन इथे शिकलात त्याच्याबद्दल तुम्ही भरभरून बोलताय. त्यांना ऑफकोर्स मुलगा आहे तर ते प्रेम तर वेगळंच असतं मुलांचं, दॅट वॉज देअर. बट मग ते तेव्हा इमोशन्स कुठे गेले. सो मग तिथे ना जज नाही करायचं ठरवलं, कारण हा प्रत्येकाचा पर्सनल मुद्दा आहे. तुम्ही कसं रिॲक्ट करायचं, काय करायचं, हा तुमचं पर्सनल सगळे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही केलं. पण मग इथे बाहेर बसून आता तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलाय, तर मग आम्ही तुम्हाला जज करणारच ना दीपाली. सो मग तिथे कुठेतरी चुकते. आता तिने चुकी दुरुस्त करायची, त्याच्यामध्ये तिने सांगितलं चुकी दुरुस्त करत होती, तरी तू म्हणते की आता त्याला उशीर झाला. उशीर कुठे झालाय, ते ह्या 2-3 दिवसाचा तो मॅटर आहे. आणि मग तुम्ही मोठे आहे दाखवता आणि बोलता, म्हणजे मी नेहमीच मोठी आहे आणि मी समजून घेते अँड ऑल. तर पण मग आता लास्ट घ्यायचं होतं समजून. आणि इथे आता ठीक आहे, तुम्ही सगळे भाऊ पण म्हणताय, सगळेजण म्हणताय इंडिव्हिज्युअल गेम आहे, इंडिव्हिज्युअल, पण ठामपणे उभे राहा तुम्ही. मग तिथे हग वगैरे नव्हतं करायचं होतं, मिठी नव्हती मारायची होती त्या रात्री, तिथे सोडून द्यायचं. नाही माझ्याशी बोलू नको, मला बोलायचंच नाहीये, आपला इथेच विषय संपला. तू 3 महिने राहून सुद्धा नाहीये, तर आता आठवडा राहिला बस झालं, आता मला नाही रिलेशन ठेवायचं. बोला तोडफोड करूनच टाका त्याची रिलेशनच्या नात्यांचं. तर तेही तुम्हाला तुम्हाला नातीही जपायचे, तुम्हाला बोलायचंय. अरे पण कुठेतरी तुम्ही स्टँड ठेवलं पाहिजे ना. आयदर दिस, इथे राहा, ब्लॅक राहा, नाही तर व्हाईट राहा भाई. तुम्ही इथे राईटला जा नाही तर लेफ्टला जा, तुम्ही मध्येच. मग ते कन्फ्यूज पात्र वाटतं. सो त्याप्रमाणे नंतर मग तिने तन्वीला दिलं तिने. नंतर मग खेकड्याचं आलं, तर मग तन्वीने ते अनुशीला दिलं. तर ते ऍक्च्युली तिने जेव्हा पॉइंट्स मांडले ना, तर ते एक ती मुद्दा म्हणजे मला सेंटेन्स भरपूरच आवडला. ते खेकड्यामध्ये, ही खेकड्यासारखी आहे, खेकड्यासारखी पाय ओढते, तर मीही स्वतःला खेकडा समजते, तिलाही खेकडा बोलते. पण मी जेव्हा मग वरती जाते तर तुला माझ्याशी लढायचंय, तर तू माझ्याबरोबर वरती चढ ना, तू खाली राहून माझे पाय का ओढते. तर हे कुठेतरी मला वाटतं कॉम्पिटिशन अशीच असायला पाहिजे ना. इफ इट इज तुम्ही मला कॉम्पिटिटर मानताय, तर मी तुझ्या बरोबरीने पुढे जायचं असेल, टास्क असेल तर धावण्याचा टास्क आहे, मीही धावते, तर तूही माझ्या बरोबरीने जाऊन स्पीडमध्ये धावून पुढे जा आणि जिंक ना. की तू मागे राहून मला काहीतरी इंजर्ड करण्याचा प्रयत्न करणार किंवा मला सतवण्याचा प्रयत्न करणार किंवा आणि तू मागे खेचण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे तुम्ही तुमची कॉम्पिटिशनच विसरलायत का. सो तिथे मग झालं नाही. म्हणजे नात्यांबद्दल बोलते, प्रभूबद्दल बोलते आणि तिकीट टू फिनाले मिळाल्यापासून या दोघांनी ठरूनच ठेवलंय विशालने की मला डिफेम करायचं आणि मला बोलले. तर स्वतःच्या म्हणे स्वतः टोळीत जाते, टोळीतनं इथे तिथे जाते, ते काय ट्रस्ट इश्यू आहेस आणि काय. आणि आता बोलते मी भाऊ आहे, मी तुला कॉल करेन. तर मग तुमच्या नाते आम्ही मानायचे आणि माझं नातं तुम्हाला फेक वाटतं. मी जी स्टार्टिंगपासून नाती बनवली भावाचं वगैरे, तर ते तुम्हाला फेक वाटतात आणि तुमचं हे रिअल नातं आहे. सो तिथे तिने तिला पॉईंट टू पॉईंट एकदम बोललं.
आणि तिने पण मी माझ्यात सुधार करते आणि नंतर तू म्हणते तू एवढं कसं कोण परफेक्ट असू शकतं. म्हणजे अनुश्रीला हा फार मोठा प्रश्न आहे की एवढं एवढं कोणी परफेक्ट असू शकतं. तर ती म्हणते हा जसं जसं मला सांगितलं गेलं तसं तसं स्वतःमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करत गेली आणि मी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करते. सो त्याप्रमाणे तिने सगळं सांगितलं. मग अनुश्री बोलली तिला की ओव्हर करतेस, फेक वाटतंय ते, समोर बोलत नाहीये. मग मी म्हणे समोर बोलत नाही मग प्रूव्ह करू शकत नाही नॉट. म्हणजे तू स्ट्रॉंग प्लेअर आहे. आता इफ इट इज ती जी कॉम्पिटिटर आहे तर ती सतत हे पण बोलते तू स्ट्रॉंग प्लेअर आहे, तू स्ट्रॉंग प्लेअर आहे. मग मग हे बोलू नका ना. इफ इट इज तुम्ही डिफेम करताय, तिला तुम्ही बोलताय, मग तुम्ही हे नका ना बोलू की तू स्ट्रॉंग प्लेअरच आहे. तर तू स्ट्रॉंग प्लेअर आहे, असं नाही तुझं म्हणजे मला पाय खेचायचा आहे ना, टास्क चांगली खेळते, मतं मांडते. पण हे इथे आहे कधीतरी बोललंच पाहिजे ना. तर आणि इथे आहे तर मी इथेच बोलणार ना. तर तिचं असं म्हणणं मी हरले, मी पण रडत नाही बसले, मी मतं मांडली आहे ना. तर ती असं बोलली. नंतर मग मी बोलले की या 90 दिवसाची जर्नी तुम्ही 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये जज नाही करू शकत. सो त्याप्रमाणे तिथे तो टास झाला खेकड्याचा. मग अनुश्रीला होतं. मग अनुश्रीने जळू द्यायचं होतं, लीच द्यायचं होतं. तर तिने रेवाला दिलं. तर मग तिने तो तिचा इंडिव्हिज्युअल गेम नाहीये, एंटर होत होती तेव्हा राखीने तिचा गेम अप केला, की राकेश बरोबर तिला लिंक लावलं म्हणजे नावं वगैरे जोडली आणि काटाच्या टीम बरोबर ती पुढे गेली अँड ऑल. मग ती रेवा म्हणाली की मी इंडिव्हिज्युअलच होती, पण गेम मध्ये राहण्यासाठी अलायन्स पाहिजे होतं. तर म्हणून मी त्यांच्याबरोबर गेली आणि मी राखीकडे गेली नाहीये. राखीच माझ्याकडे येत होती आणि मी ती राखी सांगत होती. तेव्हा मी तिला सांगत होती, "तुला काय करायचं ते कर, मी काही करणार नाही येणार." आणि टास्कमध्ये बरं सपोर्ट अँड ऑल. त्यामुळे माझा विश्वास आहे, सपोर्ट केला काट्यावालीने. त्यामुळे माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. तर इथे मेन तेच आहे. की इथे अनुषनी जर जळू, आता इथे तर रेवा तर कुठल्या म्हणजे अँगलनी जळू दिसत नाहीये. मग तुला असं वाटत तू द्यायचं होतं तन्वीला इथे जळूचं, द्यायचं होतं लिस्ट की ही जळते किंवा काही म्हणजे जे काही पॉईंट्स मांडायचे तो तुम्ही मांडूच शकत होता की शकत शकता. कारण पुढचा आठवडा जायचा आहे. उलटा बंपर गेला असता. तिच्या अगेन्स्टमध्ये राहायचं होतं उभं. विशालच्या अगेन्स्टमध्ये नाही राहता आलं उभं. तो आता तर त्याला भाऊच करून टाकलाय. मग हिच्या अगेन्स्टमध्ये जायचं. उलटा आम्हाला थोडी ह्या आठवड्यामध्ये अजून रायव्हलरी दिसली असती तर बघायला अजून मजा आली असती. सो अनुश्री तू इथे मिस केलं. फुटबॉल म्हणजे सॉरी फुलटॉस आला होता, पण तू सिक्सर नाही मारला. तू बॉल घालवलास. सो नंतर मग रेवाला बोलवलं. मग रेवालाच गेंड्याचं सांगितलं. मग तिने ऑफकोर्स गेंड्याचं म्हणजे विषाचं तिला की जाड कातडीचा आहे, काही फरक पडत नाही, त्याला अहंकार आहे वगैरे. मग तिने त्याला मस्त बोलते. स्वाभिमानमध्ये आणि अहंकारमध्ये एक 3 लाईन असते. तर ज्याला अहंकार म्हणतो तो त्याला स्वाभिमानच बोलतोय ना. तर ते तू आहे गेंडास. मग विशालचं चालू झालं की चेंज करायचं नाही, इम्प्रूव्ह होऊ शकतो, सॉरी बोलतो, अजून तू आरबीला हा सॉरी नाही बोललाय, सॉरी. हक्काने मिळवलेलं आहे सगळं. पण गेंडा स्ट्रॉंग असतो, ताकदवर असतो, बुद्धिमान असतो. तर तिथे पण त्यांनी स्वतःला सांगितलं हा मी गेंडा तर गेंडा असा. मग विशालचा टर्न आला. मग विशालचा मग कासव सांगितलं. मग कासव त्यांनी राकेशला दिलं की बाबा कासव आहे, शांत प्राणी आहे, स्लो अँड स्टडी अँड ऑल. मग गेम दिसलाच नाही. स्लो अँड स्टडी विन द रेस. तो पण गेम दिसलाच नाही. राखीमुळे याचा गेम अप झाला अँड ऑल. पण कासवासारखाच हा शेलमध्ये जातो अँड बोलायला लागला. मग आरबीनी पण छान उत्तर दिलं की मी ऑब्झर्व करतो आणि मग ॲब्झॉर्ब करतो. मग हळूहळू पुढे गेलो. नंतर ॲक्च्युली हा माझा गेमच नाही आहे, हे माझं व्यक्तिमत्व नाही आहे. फुकटचं दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये पडायचं तर ते मला आवडत नाही आहे. मी गुड लिस्नर आहे आणि मी चुकलो तर मी ॲक्सेप्ट पण करतो आणि ते मला करायला आवडतं. आणि मग स्लो अँड स्टडी विल विन द रेस. तर त्यांनी तर टॉर्टाईज म्हणून त्यांनी पूर्ण फुल पॉझिटिव्हली घेतलं ते सगळं. मग आरबीला आलं, राकेशला आलं. मग त्याला सांगितलं विंचू. ओ माय गॉड. मग त्यांनी विंचू आधी त्यांनी तन्वीचं नाव घेतलं की मी विंचू तिला देतो. मग नंतर म्हणतो की नाही मला मग दीपाली पण विंचू वाटते. आणि मग त्यांनी दोघींना बोलवलं आणि दोघींना विंचू दिलं की म्हणे यांचे शब्द बोचतात आणि शब्दांचे यांचे वार झालेले आहेत.
तुम्ही ॲक्च्युली तशा नाही आहे, म्हणजे एकीमध्ये अँगर इश्यू आहे, दुसरा इमोशनल आहे. तर दोघींना मी चांगलं ओळखतो. पण ह्या विंचूसारख्या टोचतात आणि बोलतात. तर तुम्ही मिडल वेमध्ये जाऊ शकतात, म्हणजे मधला ऑप्शन वगैरे. पण बोला म्हणे, तुम्ही एकमेकांशी बसून बोला, पण टोचून बोलू नका. तर त्याने फार छान बोलला तो. मग तन्वीचं चालू झालं की आपली घरातली भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात आणि म्हणजे तिला असं झालं की विशाल आणि अनुश्री सगळे आहेत आणि त्यांच्यासमोर बोलतोय हा, तर गरज सरो आणि वैद्य मरो. सो मला बोलायचंच नाही. आणि ती म्हणजे तिला ॲक्च्युली रागच आला आणि ती गप्पच झाली. मग आरबी मला डिफरन्शिएट नाही करायचंय, पण तुम्ही नंतरही बोलणार, म्हणजे तिचं असं म्हणणं आली ना, गरज सरो आणि वैद्य मरो आणि चव्हाट्यावर बोलायचं, म्हणजे तिचं असं म्हणणं की नंतर हे बोलू शकतो, इथे बोलायची गरज काय. तर आरबीचं असं म्हणणं की नंतरही जरी बोललं तरी ते हेही कॅमेऱ्यावर दिसते, तेही कॅमेऱ्यावर दिसणार नाही. पण आता हे त्यांना काही काही वेळी ना हाच प्रॉब्लेम आहे दीपालीचा आणि आरबीचा, यांना गेम नाही कळत. तुम्ही दुश्मनांसमोर तुम्ही तुमचे वीक पॉईंट किंवा तुमचे जे काही पॉईंट आहे भांडणं, ती दुसऱ्यांसमोर का लादायची, आणायची. ऍक्च्युली तिचं म्हणणं ते असेल की ह्या लोकांसमोर हे सगळं बोलायची गरज नव्हती आणि आरबीने तेच बोललं. आता महाराष्ट्राचं सगळंच बघतोय ना, तिथे 150 कॅमेरे लावले, कोणी काय करते ते सगळेजण बघते आणि त्याचप्रमाणे तर आपण जज करतोय की आपल्याला कोण आवडतं आणि कोण नाही आणि कोणाची पर्सनॅलिटी आवडते ना. सो मग दीपालीचं चालू झालं की 2 महिने होतं, फील कुठेतरी झालं अननेसेसरी, म्हणजे एक्सपेक्ट पण करू शकत नाही अननेसेसरी. मग ही ओरडली वगैरे, ते वाईट वाटलं आणि मग सगळ्याच गोष्टीचा मला लहान आहे म्हणजे मी समजून घेत होते, तर सगळ्या या गोष्टीचा मला त्रास झाला, म्हणजे मी जीव लावलेला अँड ऑल. तरी ही गोष्ट झाली. पण आता हे सगळं व्हायला थोडा, बाहेर निघायला थोडा वेळ लागणार. तर मग त्यांनी बोलली कालच्या रात्री सगळं सॉल्व्ह झालं होतं. मग हेच म्हणणं आहे दीपालीचं की रात्री सॉल्व्ह झालेलं होतं, हग केलेलं होतं. मध्ये पण एकदा त्यांचं झालं तेव्हा मग ती सॉरी बोलली, तेव्हा ती माझ्या 10 वेळा सॉरी बोल, तेव्हा ती 10 वेळा सॉरी बोलली होती. मग तुम्ही हे करताय तर मग एक स्टँड घ्या ना, की बाबा नाही, अपोजिट तर पूर्ण अपोजिटच जा, घ्या ना दुश्मनी. उलट या आठवड्यात घेतली असती, तिच्या अपोजिट गेली असती, काहीतरी झालं असतं तर मे बी काहीतरी म्हणतात ना, निकाल असं नाही, पण काहीतरी पोझिशन वेगळ्या दिसल्या असत्या आपल्याला. सो मग ती म्हणाली कालच्या रात्री सॉल्व्ह झालं होतं, परत ही टास्कमध्ये घेऊन येते आणि म्हणे नेहमी लहान असून मीच समजून घ्यायचं आहे ना. आणि मग ॲज युजल मला लास्टला जेव्हा भावने सांगितलं सायनिंग ऑफचं अँड ऑल, मग तेव्हा परत त्यांनी सगळ्यांनी तिला प्रेस केलं, विशालने प्रेस केलं, आरबीने प्रेस केलं, रितेश भावनाने. तर त्यांनी पण बोलली की चेंज झाली, सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे, तुमचा धाक होता, भाऊंचा ओरडा खायचा नाहीये म्हणून मी स्वतःवरती काम करत होते आणि सो अशा प्रकारे मग तो आजचा आपला शेवटचा भाऊचा धक्का संपलेला आहे. आता उद्यापासून नवीन गणित चालू होतील. अजून तरी काही आलेलं नाही, मीडिया राऊंडचं काही वगैरे कळत नाही, ऐकायला येत नाहीये. सो बघू काय होतंय ते. अजून म्हणजे आता एकच आठवडा राहिलाय, तर आता हे टॉप 6 आहे, तर मिडवीक इव्हिक्शन होणार आहे. सो मे बी तेच म्हणतायत की रेवाचं वाटतंय मिडवीक इव्हिक्शन. लोकांना वाटतंय सगळ्यांना की दीपाली जावी, पण मे बी रेवा जाऊ शकते. सो बघूया आता. तुम्ही तर आपला जो विनर तुमचा डिसाईड झालाच असेल. सगळ्यांनी आपल्या विनरला जा, कारण नुसतं बोलून फायदा नाही, त्यांना वोटिंग करणं पण गरजेचं आहे. तुम्हाला जे काही वाटतं, तुम्ही ज्याला फॅन आहात किंवा या जर्नीमध्ये तुम्हाला कोण आवडला, तर तुम्ही त्याप्रमाणे वोटिंग करा. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.